आज आपण बघणार आहोत अर्धा किलो प्रमाणात कैरीपासून एकदम चटपटीत वर्ष दीड वर्षे टिकणारा कैरीचा गुळांबा। बऱ्याचशा गुळामध्ये कैरी शिजवताना पाक घट्ट होतो। 8-10 दिवसातच आमच्या गुळांब्याला बुरशी लागते। असे प्रश्न तुमचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। किती कैरीसाठी किती गुळ घ्यावा, गुळाचा पाक घट्ट होऊ नये, बुरशी लागू नये म्हणून कोणती काळजी घ्यायची, हे सगळं या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जर रेसिपी आवडली तर लाईक करा। चला तर मग सुरुवात करूया। गुळांबा बनवण्यासाठी सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची अशी टीप, एक तर कोणतीही गाभेदार किंवा मोठ्या आकाराची कैरी तुम्ही घेऊ शकता। इथे आपण तोतापुरी जी कमी आंबट असते त्याला छान गाभा असतो आणि शक्यतो मोठा कैरी आपल्याला निवडून घ्यायचा आहे। इथे आपण 2 मोठ्या आकाराच्या आणि वजनी म्हणाल तर साधारणतः अर्धा किलो प्रमाणात कच्ची कैरी घेतलेली आहे। तुम्ही राजापुरी कैरी घेत असाल तर ती सुद्धा चालू शकते। कमी आंबट असल्यामुळे खातानाही अगदी छान लागतं। जी मंडळी खूप जास्त आंबट खायला मागत नाही तर याचा गुळांबा त्यांना सुद्धा आवडेल। बाजारातून कैरी आणल्यावर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि तासाभरासाठी पाण्यामध्ये भिजत घालायचं। असं केलं की कैरीचे पदार्थ बाधतसुद्धा नाहीत। आता ही कैरी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती, याची सिम्पली आपण सालं काढून घेणार आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये अर्धा किलो कैरीपासून आपण हा गुळांबा तयार करतोय। तुम्हाला जास्त करायचं असेल तर प्रमाण तुम्ही वाढवू शकता। बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे। दोन्ही कैरीची सालं काढून आपण देठाचा भाग सुरीने कापून टाकलाय। आता घरामध्ये तुमच्या जर मोठी केसनी असेल ना, त्यामध्ये आपल्याला ही कैरी किसून घ्यायची, म्हणजे गुळांब्याला ना छान एक मस्त रेषा किंवा छान लच्छेदार तुमचा हा गुळांबा तयार होतो। नसेल तर सिम्पली घरातली कोणतीही किसणी घेतली तरी सुद्धा चालू शकेल। फक्त हे किसून घेताना वरपासून कैरी खालपर्यंत किसून घ्यायची, म्हणजे असे मोठ्या रेषांमध्ये किंवा लच्छेदार असा हा कैरीचा किस मिळतो। तसा हा आपण सगळ्या दोन्ही कैरी किसून घेतलेला आहे। देठाचा भाग काढून साधारणतः एक 350 ते 400 ग्राम तुम्हाला हा कैरीचा किस गुळांब्यासाठी तयार मिळतो। साधारणतः एक 400 ग्राम तुमचा हा किस असेल तर त्यानुसारच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता अगदी छान लच्छेदार असे हे आपण कैरी किसून घेतलेली आहे। दुसरी आणि महत्त्वाची अशी टीप, कोणतेही आंबट पदार्थ करताना तांबं, पितळ कोणतंही धातूचं भांडं वापरायचं नाही। रिॲक्शन होण्याची शक्यता असते, म्हणून शक्यतो नॉनस्टिक असेल किंवा स्टीलचं भांडं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। स्टीलचं भांडं गॅसवर गरम करून घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळा हा कैरीचा आपण किस काढून घेतला आहे। आता बघा 400 ग्राम तर तुमचा हा कैरीचा किस असेल तर त्याच्या जेमतेम तेवढाच, म्हणजे 400 ग्रामच तुम्हाला बारीक चिरून तुम्हाला इथे गूळ घ्यायचा आहे। इथे आपण ऑर्गॅनिक गूळ बारीक बारीक तुकड्यांमध्ये चिरून घेतला आहे। केमिकल विरहित असल्यामुळे आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगला। तुम्ही साधा कोणताही गूळ वापरू शकता। बऱ्याचदा काय होतं, कैरीचा किस गूळ शिजवताना त्याचा घट्ट गोळा होतो, म्हणून त्यासाठी 2 चमचे साखर घालायची। म्हणजे काय होतं, गूळ आणि हा कैरीचा किस शिजवताना घट्ट गोळा होत नाही, कोरडं जास्त पडत नाही आणि साखरेमुळे ना गुळांब्याला एक छान चमक किंवा एक छान लखाकी येते। म्हणून आपण इथे थोडीशी साखर घातली। तुम्ही खडी साखर फोडून वापरली तरी सुद्धा चालू शकेल। आता सुरुवातीला गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे आणि मोठ्या आचेवर हे सगळे जिन्नस छान एकजीव करत साधारणतः 1-2 मिनटं आपल्याला चांगलं फिरवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता जसं हे गरम होत जाईल तसं गुळाला पाणी सुटायला सुरुवात होते आणि ऑर्गॅनिक गूळ घेतल्यामुळे याला रंगसुद्धा अगदी छान येतो, मस्त डार्क गडद असा। अर्धा किलो कैरीचा हा गुळांबा असेल तर त्यासाठी ना घड्याळामध्ये किंवा मोबाईलमध्ये वेळ लावा। मोठ्या आचेवर साधारणतः 15 ते 16 मिनटं तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। आता शिजवताना काय करायचं आहे, मधून थोडंसं असं वर खाली करून घ्यायचं आहे आणि उलथाने यामध्येच ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल आणि पुन्हा आपल्याला 1-2 मिनटानंतर थोडंसं वर खाली करून घ्यायचं आहे, म्हणजे एकसारखं तुम्हाला हे फिरवंसुद्धा बसावं लागणार नाही आणि हातसुद्धा तुमचे खूप दुखणार नाही। इथे साधारणतः 7 ते 8 मिनटं झालेली आहेत। रंग बघू शकता, थोडा कैरीचा ट्रान्सपरंट झाल्यासारखा दिसत असेल। असं दिसत जरी असेल ना तरी अजून शिजलेला नाही बरं का, आणखीन तुम्हाला हे शिजवून घ्यायचं आहे। आता हे शिजवता साधारणतः 10 मिनटं झालेली आहे। मधून तुम्हाला हे थोडंसं असं वर खाली करून घ्यायचं आहे। आता तुम्हाला जर हे सगळं करायचं नसेल तर काय करायचं माहिती आहे का, कुकर घ्यायचा सिम्पली, त्यामध्ये थोडंसं म्हणजे 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, कैरीचा किस घालायचा आहे, तेवढाच गूळ घालायचा आहे, छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अगदी मध्यम आचेवर फक्त 1 शिट्टी काढून घ्यायची। म्हणजे 15 मिनटं तुम्ही हे जे कढईमध्ये शिजवत बसता ना, तो वेळ तुमचा वाचेल। वेळ नसेल, तुम्हाला पटकन बनवायचं असेल तर तसं सुद्धा करू शकता आणि तो गुळांबासुद्धा छान टिकतो। कधी मी तसा सुद्धा करते। ते इथे कढईमध्ये शिजवून साधारणतः 14 मिनटं झालेली आहे। आता पाक शिजलाय की नाही हे बघण्यासाठी ना थोडासा पाक हातावर घ्यायचा आहे।
आणि 2 बोटाच्या मध्यभागी थोडंसं असं आपण फिरवून घेतलं ना तर हलकीशी तार निघाल्यासारखी दिसत असेल. म्हणजे हा तुमचा पाक परफेक्ट तयार झालेला आहे. तरीसुद्धा बघू शकता अजिबात तुम्हाला इथे घट्ट दिसत नसेल. आता या स्टेजला यामध्ये अगदी पाव चमचा आपण गरम मसाला पावडर घातलेली आहे. आपल्या कुकिंग तिकीट मराठीचीच आहे. तुम्ही अगदी कोणतीही तुमच्या वापरातली वापरू शकता. अर्धा चमचा आपण इथे भाजलेल्या जिऱ्याची पूड घेतली. फक्त गरम होईपर्यंत जिरा भाजून नंतर मिक्सरला बारीक पूड करून चाळून घ्यायची. अगदी 1 चमचाभर आपण इथे काश्मीरी पूड घेतली आहे. काश्मीरीमुळे रंग छान येतो. तुम्ही बेडगी पूड किंवा रोजच्या वापरातलं तिखट जरी थोडंसं वापरलं तरीसुद्धा चालू शकेल. अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालायचं आहे. काळं मीठसुद्धा वापरू शकता. आवडत असल्यास थोडंसं हिंग पाव चमचा वापरू शकता. जसं तुम्हाला आवडेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार. आता बरेचसे मंडळी बॅचलर आहेत, एकटेच राहतात, त्यांच्याकडे खूप जास्त मसाले खूप जास्त साहित्य नसतात. तर अशा वेळेस हे बेसिक मसाले वापरून तुम्ही हा गुळांबा तयार करू शकता. रंग तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर आलेला आहे. पाक अजिबात तुमचा इथे घट्ट झालेला नाही. अगदी परफेक्ट असा गुळांबा तुमचा तयार झालेला आहे. थोडासा गार झाला ना की आणखीन याला छान एक लच्छेपणा किंवा दाटसरपणा येतो. अगदी रसरशीत परफेक्ट असा 1-2 वर्षे टिकणारा कैरीचा गुळांबा खाण्यासाठी तयार आहे. आता तुम्हाला जर जॅम आवडत असेल तर ब्रेडला लावून खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता. मुलांना उगाच रेडीमेड वगैरे जॅम देण्यापेक्षा असं हे ब्रेडला चपातीला लावून तुम्ही देऊ शकता. थालीपीठ झालं, आंबोळी झालं, घावण झालं, कोणतीही चटणी घरामध्ये नसेल तर त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता. असा हा गुळांबा तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. आणि आपण घेतलेल्या साहित्यात साधारणतः 600 ग्राम तुमचा हा गुळांबा अगदी सहज तयार होतो. गुळांबा संपूर्ण तयार झाला की गार करून घ्यायचा. एखाद्या डब्यामध्ये बरणीमध्ये फ्रीजच्या बाहेर सुद्धा ठेवू शकता. तुमच्याकडे थोडंसं दमट वगैरे वातावरण असेल तर फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की कळवा. इथपर्यंत रेसिपी बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार. चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.